मुंब्रा हिरवा करण्याच्या विधानावरून एमआयएमच्या नगरसेविका सहर शेख यांनी माफी मागितल्याचं भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी म्हटलंय। तसंच तिचा माफीनामा स्वीकारल्याचं देखील सोमय्या यांनी सांगितलंय। सोबतच मालेगाव, मुंब्रा, मानखुर्द हिरवा केला जात असताना आता मुंबईला हिरवा करून टाकण्याचा डाव असल्याचं देखील किरीट सोमय्या म्हणाले। एमआयएमचा सहर शेख हिने आता माफी मागितली आहे। हम मुंब्रा को हरा बना देंगे हे म्हणजे हिंदूंना भडकवणारी, चिथावणी देणारी भाषण आम्ही तक्रार केल्यानंतर पोलिसांनी दोनदा त्यांना बोलवलं होतं। लिखित स्वरूपात सहरनी माफी मागितली आहे। शहर तरुण असल्यामुळे आम्ही पण तिचा माफीनामा स्वीकारला आहे, परंतु जे AIMIM चे नेते आता त्यांचा पुढच्या पिढींना जे रेडिकलाइज करत आहे, कट्टरपंथी करत आहेत, ही चिंतेची बाब आहे। त्यांचा प्रयत्न आहे। मालेगावला त्यांनी हिरवं केलं, मानखुर्दला हिरवं केलं, मुंब्राला हिरवं केल्यात जमा आहे आणि आता मुंबईला हिरवं करायचं आहे, ते आम्हाला मान्य नाही। दरम्यान या सगळ्या प्रकाराच्या संदर्भात मुंब्रा पोलिसांनी नेमकं काय म्हटलंय बघूया। तिने जे जबाब दिलेला आहे पोलीस स्टेशनला, आपण तिला विचारणा केली असताना तर त्याची प्रत त्यांना आम्ही दाखवलेली आहे आणि त्याच्यावर आमचं पोलीस स्टेशनचं त्यांच्या निवेदनावर जे उत्तर आहे ते आम्ही त्यांना दिलं आहे आणि त्यांचं समाधान झालेलं आहे आणि त्यांनी ती नगरसेविका आणि इतर जे काही नेते आहेत त्यांना वादग्रस्त विधान न करण्याबाबत समज देण्याबाबत सांगितलेलं आहे, तसं आम्ही समज दिलेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।